बाहेर चेंडूची पिचिंग, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची धाव सुद्धा नाही, कुठला गडी बाद होणार नाही. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. अभिषेक शेलार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धावेने अकाउंट ओपन झालंय टीम PN पालकने संघाचं. मला वाटतं बॅटची कडा असावी, पंचांचा काही इशारा आमच्याकडे आलेला नाही. यस, बॅटचा हलकंसं चुंबन घेतला आणि चेंडू जागेवर गलत राहिला. ह्या चेंडूवर एक धावाने खाता ओपन करतोय तो म्हणजे उमेश. आणि आता आपण पाहणार आहे या असोसिएशन मध्ये एक धडाकेबाज फलंदाज ज्याचं नाव आहे टायगर अभिजित आहे. पाहावं लागेल कशा पद्धतीने फलंदाजी करतो टायगर. समोर गोलंदाज अभिषेक शेलार. अभिषेक नौकरी. आताचा गोलंदाज चांगला फटका पाहायला मिळतो. अगदी मैदानाला गुदगुलकर जाणारा चेंडू. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एकच धाव, एका धावाने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 2. बिनबाद 2. चालू असणार सामना आपण पाहतो PN पालकने वर्सेस टीम पप्पू 11 नांदेडने B. फुलरलेनचा चेंडू दोन्ही पायांच्या मधून चेंडू गेलाय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 2. अभिषेक. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय फलंदाजी बॅट मधून. नाही थांबू शकत, चेंडू जाईल. दोन्ही क्षेत्ररक्षकामध्ये दरार, त्याच्यातून चेंडू फरार. आलाय हा दमदार भगवा. चौकार. तर हे चौकाराने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेली ती म्हणजे 6. अभिषेक पॉवर प्लेचं षटक. पॉवरफुल गोलंदाज आतापर्यंत हाताळले. आता सुद्धा स्ट्रेट ड्राईव्ह, नाही थांबणार चेंडू, जाईल सीमारसे बाहेर. चौकार. मीटिंग घेत बसू नका, कारण हा 4 षटकाचा सामना आहे. आपल्याला माहित आहे कुठला षटक कुठल्या गोलंदाजाला द्यायचंय. 3 षटकाचा सामना आहे. 3 षटक कुठल्या गोलंदाजाला द्यायचंय हे आपल्याला ठाऊक आहे. वायफल वेल दौडू नका मित्रांनो, आपल्याला बरेचसे सामने खेळायचे आहेत. याच्यानंतर होणारा सामना टीम अन्वी इंटरप्राइजेस खांडपे वर्सेस लामज. दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती करतोय आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. गोलंदाज अजय, एक नामवंत गोलंदाज पप्पू 11 नांदेडने संघाचा आपण पाहतोय. आत्ताच्या या सीझन मध्ये जेव्हा आपण नांदेडने प्रीमियर लीग बघितली, त्या नांदेडने प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी पटकावला होता अजय. त्याच्यानंतर दादूचा पाडा या स्पर्धेमध्ये, आई गावदेव स्पोर्ट दादूचा पाडा या स्पर्धेमध्ये दुसरं मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक याच गोलंदाजाच्या नावावर गेलंय. तोच हा ज्याच्या नावातच जय असा हा अजय. धावसंख्या आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10.
खूप चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहतो बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलेला नाही टायगरच्या आणि निर्धाव चेंडू धाव संख्या स्थिर 10. आता मात्र क्षेत्ररक्षणाचे जे बंधन होते ते तुटलेले क्षेत्ररक्षक आपण पाहतो सीमारेषेवर तैनात केलेत. खूप चांगला फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दुसरी धाव घेण्याचा मानस होता परंतु धाडच झालं नाही. एका धावने धावसंख्या झालेले बिनबाद 11. राईट हँड उर्ध्व विकेटचा मारा करताना आपण गोलंदाज अजय याला पाहतोय आणि त्याचा सामना करेल तो म्हणजे उमेश. वैयक्तिक 9 धावावर खेळतोय उमेश आणि ह्या 9 धावामध्ये 2 दणदणीत चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. पाहूया कशा पद्धतीने चेंडू हाताळतो अजय. खराब चेंडू बिमर की बिमारी परंतु चेंडू सरळ गेलाय कोणाच्या हातामध्ये तर यष्टीरक्षकाच्या. काही धावा वाचवल्या यष्टीरक्षकांनी. कधी कधी व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये गोलंदाजीच्या हातातून चेंडू सटकतोय आणि त्याचा भुदंड फ्रीट उघडा डोले पाहणे पुढचा चेंडू फ्रीटची संधी उमेशाला. शॉर्टपिट चेंडू होता परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही. पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळालंय. स्लो डिलिव्हरी हाताळली अजयने. अजय याला ठाऊक होता फ्रीटचा चेंडू आहे मोठा फटका येणार आहे त्याच्यामुळं गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. थोडीशी कमी गती केली आणि त्याचा फायदा झाला नांदेडने संघाला. आता मात्र उडवला चेंडू क्षेत्ररक्षक आहे अभिषेक परंतु त्याच्या डोक्याच्या वरून मस्तक पे दस्तक आलाय हा षटकार. धावसंख्या झालेले 18. दुसरं षटक चालू. पुन्हा एकदा तीच जागा आणि आता मात्र चेंडू जाईल कोणाच्या भेटीला तर भिनारकरांच्या भेटीला. हालाय होतोंग बिग 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 षटकार. धावसंख्या वाढलेले धावसंख्या झालेले 24. मागडा ठरतोय अजय. काहीतरी कान मंत्र देतो अभिषेक अजयाला की अशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. पाहूया ह्या कान मंत्राचा किती फायदा उठवतोय तो म्हणजे अजय भोईर. उमेश एक नामवंत खेळाडू उमेश. पुन्हा एकदा आता मात्र चांगला चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू होता. प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर आला हा चौकार. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या वाढून झालेले किती तर धावसंख्या झालेले 28. बनता है और बनता वाले याद है ना. सरासरीने धाव जमा केल्या आहेत PN पालकने संघ. प्रदीप थोडासा मॉनिटर द्यायचा जरासा आवाज नाही येत. मी सांगतो आता तेजस नाही. हॅलो हॅलो कर कमी झालं. हॅलो हॅलो बस बस. थँक्यू डीजे राज. धावसंख्या किती तर धावसंख्या झाली 28. 12 चेंडूमध्ये 28 धावा जमा करण्याचे यश आलेले. बेल्स मला वाटतं वाऱ्यामुळे हवेमुळे राहत नाही त्याच्यामुळे पंच ते आपल्या जवळच ठेवतायत. त्याची खोलवा टप्प्याचे चेंडू खोदून काढले टायगर आणि क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो परंतु तोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण.
हे 2 धावाने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 30. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाला जितेंद्र. ओ ओ ओ परंतु जास्त वेळ चेंडू हवेत राहिला. हवेच्या दाबामुळे मला वाटतं चेंडू आतमध्ये दाबला गेलाय आणि क्षेत्ररक्षक तिथे चेंडूची वाट पाहत होती. चेंडूची वाट लावली आणि चेंडूची वाट पाहिली आणि फलंदाजाची वाट लावली. फलंदाज जातो डगावरच्या आसऱ्याला. कोण? तर तो टायगर. पाहूया बंटी कशा पद्धतीने फलंदाजी करतोय PN पालकने संघासाठी. आतापर्यंत पहिल्या चेंडूवर आपण बघितलं, पहिल्या चेंडूवर 2 धावा जितेंद्रच्या गोलंदाजीवर. दुसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय गोलंदाज जितेंद्र. स्ट्राईकवर पाहतो आपण बंटी याला नॉट स्ट्राईक. उमेश 1 डाऊन साठी खेळण्यासाठी आलाय बंटी. राईट हँड उर्दू विकेट. चांगला चेंडू खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेने. थोडंसं फंबल झालंय, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. दोन्ही गाड्या एकाच रूलवर आल्यानंतर काय होतंय, ॲक्सिडेंट होणारच आणि डगआउटच्या आसऱ्याला जातोय. कोण? तर तो बंटी. उमेश बाद होतोय. सॉरी, दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का, हा प्रश्न मात्र आता डगआउटमध्ये विचारला जाईल उमेशाला. प्रयत्न केले असते तर सक्सेस झाले असते असं वाटतंय, परंतु बंटी आपल्या जागेवर स्थिर. नवीन फलंदाज आले परेश, बाद झाले उमेश. धावसंख्या किती? तर धावसंख्या झालेले 31. भरपूर असे मान्यवर ह्या सामन्याचा आनंद लुटत आहेत. आमचे मुख्य मान्यवर, आमचे नांदेडणे गावचे उपसरपंच सन्माननीय मान्य मनीष पाटील ह्या सामन्याचा आनंद लुटताना आपण त्यांना पाहतोय. चांगला फटका आहे, नाही थांबणार चेंडू, जाईल सीमारचे बाहेर. आलाय हा षटकार. सदतीस 2 बाद 37 धावचीच्या रूपाने बाद झाला. चांगली फलंदाजी करत होता उमेश, परंतु कॉलिंगचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा उंच हवेत चेंडू आहे, जिथे वारा तिथे मारा. चेंडू गेलाय पुन्हा एकदा आमच्या भिनारकरांच्या भेटीसाठी. षटकार. धावसंख्या मात्र झपाट्याने वाढते. धावसंख्या झालेले 43. वारा आणि त्या वाऱ्याचा पुरेपूर फायदा उठवत आहेत फलंदाज. आपण बघितलं विरुद्ध दिशेने, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता टायगर यांनी आणि झेलचितच्या रूपाने तो बाद झाला होता. धावसंख्या झालेले 43. जितेंद्र आता मात्र चांगला चेंडू आहे, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं, परंतु 2 धाव रोखू शकत नाही. षटक संपतोय 3रं आणि 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या किती? तर माझे गुणरक्षक सांगतायत धावसंख्या झालेले 47 धावांची आवश्यकता आहे. सॉरी 45. थोडीशी मिस्टेक झाली होती आमच्या गुणरक्षकाकडून, नजरहाटी दुर्घटना घटी. 45 धावा झाले, 46 धावांची आवश्यकता. पाहूया ह्या 46 धावा कशा पद्धतीने जमा करतायत टीम पप्पू 11 नांदेडने बी, की त्या धावा रोखण्यात यश येते. याचं धावतं समालोचन म्हणजे समालोचक, सहकारी समालोचक मी, समालोचक तेजस, 2B.
हॅलो चेक. येस परफेक्ट. थँक्यू मांजरेकर सर. दुपारचं सत्र आपण इथून मात्र पाहत आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आम्ही विनंती करतोय तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम PN पालकने. टीम खांडपे आणि टीम लामज दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. टीम खांडपे आणि टीम लामज. मी मनीष पाटील मुख्य आमचे आजचे प्रमुख पाहुणे आहेत. मनीष पाटील उपसरपंच नांदेडने यांना विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे आणि ह्या दोन संघामध्ये नाणेफेक करायची. नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला आहे गावदेवी स्पोर्ट हिवाळी आणि एका बाजूला आहे भगवा करंडक 2024. कोण कॉल करतोय? लामज. भगवा करंडक असा कॉल आहे आणि हिवाळी आलेले. पाहुण्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर बसून आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. टीम खांडपे संघ जास्ती काही विचारित नाही कारण सामना ऑन आहे. नाणेफेक जिंकले निर्णय का असेल? फिल्डिंग. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तर नाणेफेक कक्षामधून बातमी आलेली आहे. टीम खांडपे संघाने नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. चला आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. ओरटो कॉम्बॉक्स. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं आणि निश्चित रूपानं आवश्यकता आहे विजयाकरिता ती म्हणजे अर्थातच 46 धावांची. 45 धावा धावफलकावर सोडल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. ओहो हो पहिलाच बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. 45-46 धावांचं आव्हान इथे मात्र आपण पाहत आहे आणि 46 धावांचं आव्हान असतानाही कुठेतरी गोलंदाज मात्र निर्धावफेकी करायची आहे. याच अनुषंगानं गोलंदाजी करतोय आणि लाजवाब गोलंदाजी अगदी पहिल्या चेंडूपासून. दुसरा बॉल आता मात्र फटका कन्वर्ट करायचा आहे. इथे मात्र खातं खुल्लं करायचं आहे. सिंगल का होईना पण सांघिक वैयक्तिक खातं इथे मात्र इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं आहे. सिंगलने धावा इथे मात्र कन्वर्ट होती एक. दोन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. गोलंदाज या ओहो हो यावेळेस आपण इथून मात्र पाहताय डॉट बॉलला आपण इथून मात्र पाहताय. काय गोलंदाजी आहे. लाजवाब गोलंदाजी. बॅलन्सिंग टीम आहे. फलंदाजी जितकी पॉवरफुल करते तितकीच गोलंदाजी ही पॉवरफुल करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. येस गोलंदाज या. नेक्स्ट बॉल फटका चांगला आहे. कॉम्बॉक्सच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल. चेंडू खाली निखिल आहे. सूरजजी पोहोचला होता बॅकअपला पण फायनली निखिलच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं बटन. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू डीजे. डीजे यश येत वाटतं ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. डीजे यशला आपण पाहताय. या पद्धतीने सॉन्ग येत आहेत म्हणजे डीजे यश सबसे कातिल. डीजे ऑपरेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं
आणि त्याच्याही व्यतिरिक्त आहे कारण सबसे कातील गौतमी पाटीलचे जबरदस्त फॅन आहेत दोंडावडवलीमधील सर्वात मोठा फॅन किंवा त्या पंचक्रोशी विभागातील फॅन कोण असेल तर मग आमचे यश. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. ओहो हो फटका चांगला आहे. पुरेच एकदा दिशा देत आहेत. आता मात्र झेल नव्हे पत्रा वाजलाय. मग सिद्दीक बाबे सरांच्या भाषेमध्ये पत्रा बजाव शॉट चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकारचा. आमचे बायांदून छंद घेत लागो षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 7 म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल आता मात्र अर्थातच 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. डिझाईन हॅलो माईक सुद्धा माझ्याजवळ आहे बघ. जरूर कारण उन्हाचा तडाखा वाढतोय त्या गोष्टीची आवश्यकता सगळ्यांना आहे. आणि अर्थातच जाऊयात मॅचच्या दिशेनं. षटक क्रमांक पहिले संपले. धावसंख्या 7 म्हणजे विजयाकरिता अर्थातच 12 चेंडू आणि आता मात्र 39 धावांची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 12 चेंडू 39 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज टायगर षटकात येईल. पहिलाच बॉल आपण इथून मात्र पाहताय अलॉंग दी कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होतोय. सिंगलच इथून मात्र मिळती आहे. सिंगल शिवाय काय मिळणार नाही आहे. सिंगलनं धावसंख्या 8 या अंकावर धावफलक. सिंगल डबलनी काय होणार नाही आहे मित्रांनो. आता मात्र तुम्हाला अटॅकच करावा लागेल. टेनिस क्रिकेटचं वेपन ज्याला म्हटलं जातं ते वेपन आता मात्र बाहेर काढावं लागेल. हत्यार आता मात्र बाहेर काढावा लागेल आणि त्याचा उपयोग आता मात्र करावा लागेल. ओहो हो स्ट्रोक चांगला आहे. फटका चांगला आहे. चॉप करते चेंडूला आणि तिथे मात्र काय असेल पंच फायनली पाहणी करतील आणि आमच्यापर्यंत पोहोचवतील. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकार 6 बिजली. या धावसंख्या 14 या अंकावर. ओ हो या वेळेस डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपलेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल 9 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. गोलंदाज तयार. वन सेकंड डॉट बॉल. चेंडू संपतायत आतापर्यंत 4. गोलंदाज टायगर. पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. काढा हत्यार आणि मनात चांग बल. 14 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारचा. निश्चित रूपानं सुरेख गीत आपण इथून मात्र ऐकताय. आणि जर का आपण बघितलं तर अर्थातच बिग बॉस फेम आणि या भिवंडी नगरीमधील दादू सेन्से गीत सध्या तरी ऑर्केस्ट्राच्या रूपामध्ये आपण ऐकतोय. कंटिन्यू करा हे गाणं. ओ हो या वेळेस आपण इथून मात्र पाहताय व्हाईट बॉल. माईक्स ऑफ. माईक ऑफ. आणि
अर्थातच आपण पाहताय की व्हाईट बॉल धावसंख्या 21-21. गोलंदाज तयार. यावेळेस व्हाईट बॉल, सातत्यानं व्हाईट बॉल डिलिव्हर होत आहेत. कदाचित प्रेशर आहे की काय. अर्थातच टीम PN पालकने संघाच्या टायगर जरा घाईकर या गोलंदाजावर उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक घेतलंय शिवसेना युवासेना चषकमध्ये या खेळाडूनं. कारण धोंडा वडवली क्रिकेटचं वैभव वाढवणारी स्पर्धा. यावेळेला डॉट बॉल मिस करतायत. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22-22 म्हणजे विजयाकरिता 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. अशक्य असं आव्हान नाही आहे. मनात घेतलं ज्या पद्धतीने आधीच्या षटकामध्ये बॅटिंग झाली, जर का ती त्याच पद्धतीने कंटिन्यू राहिली किंवा त्यापेक्षा वधारली गेली तर अर्थातच मात्र 6 चेंडू आणि 24 धावा इझिली पार होऊ शकतात. विवेकला आणलं गेलंय. षटक क्रमांक 3. 24 धावा इथे मात्र रोखण्याकरिता 6 बॉल 24 धावांची आवश्यकता इथून मात्र आपल्याला भासताना पाहायला मिळते. 6 चेंडू आणि विजयाकरिता 24 धावांची आवश्यकता. ओहो हो, यावेळेस आपण इथून मात्र पाहताय फेक करायची होती. तू मैं पाहायला मिळालाय. काय डिसिजन असेल आणि अर्थातच या वेळेला आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय फलंदाज सेफ आहे. की काय याचं उत्तर पाहिलं जाईल. पंचांनी 3ऱ्या पंचांची मागणी केली. पाहूया. सॉफ्ट सिग्नल काय आहे? सॉफ्ट सिग्नल पंच आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. सॉफ्ट सिग्नल पंच नॉट आउट. इथे फलंदाज इथून मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं फलंदाज बाद होतोय. परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या असलेला. टेनिस क्रिकेट वधारलं गेलं, सुधारलं गेलं, टेक्नॉलॉजीची वाढ झाली आणि त्या टेक्नॉलॉजीचा फायदा कसा होतोय. पंचांचंही प्रेशर कुठेतरी कमी झालं. फलंदाज बाद तंबूच्या असल्याला. यश गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बिरकावून देत आहेत. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक. प्रेक्षक राजाच्या बेटीला चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार 7. तेवढ्या मी देईन दिरक्या तुला रे. नक्कीच आता मात्र 28 या अंकावर धावफलक विजयाकरिता 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 2 चेंडू येणारे महत्वाचे. ओहो हो, स्ट्रोक चांगला चॉप करतात. चेंडूला पाठवतात बाउंड्रीच्या दिशेने. जबरदस्त क्षेत्ररक्षण, पॉवरफुल क्षेत्ररक्षण. फलंदाज सेफ झोन मध्ये पोहोचलाय. धावा किती मिळतात या चेंडूवर? 2 धावा. धावसंख्या 2 धावेनी 30 या अंकावर म्हणजे विजयाकरिता 3 चेंडू. आता मात्र
3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. तीन चेंडू 16 धावा, 16 धावा आणि 3 चेंडू. आता मात्र मोठ्या फटक्यांवर भर द्यावी लागेल असं म्हणायला हरकत नाही आहे. 3 चेंडू 16 धावा, गोलंदाज तयार. ओ हो सिंगल. डबलच्या प्रयत्नामध्ये 3 चेंडू, माफ करा 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 7-7 धावा घ्याव्या लागतील, पण असं कधी होत नाही आहे. एखादा जर अतिरिक्त चेंडू पडला तर कदाचित या पद्धतीचं चित्र इथून मात्र पाहायला मिळेल. येणाऱ्या या चेंडूवर मॅचची एक कमाल पाहायला मिळेल. अतिरिक्त जर चेंडू पडला आणि षटकार गेला तर गोलंदाज या. ओहो अतिरिक्त नाही पण षटकार. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 6. आवश्यकता. गोलंदाज तयार. ओहो हो 2 धावांनी सामना पराभूत होत आहेत. मी म्हटलं ना एखादा अतिरिक्त चेंडू काहीतरी करू शकतो. सामना पराभूत होत आहेत आणि सामना विन होतोय. PN पालकने संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं इथून मात्र कौतुक. आणि अर्थातच मॅन ऑफ द मॅच ज्यांनी ठोकल्या, एक सेकंड, ज्यांनी ठोकल्या इथे मात्र 25 धावा. उमेश प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइस. आम्ही दुर्दा सांगतोय कॉम बॉक्समध्ये चेंजेस होईल. जॉईन होतील तुमच्या सोबत मांजरेकर सर. वेलकम. थँक्यू DJ.